शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाने 73,54,03,000 रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम DBT पोर्टलद्वारे थेट जमा होईल. सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संगणकीय प्रणालीवर नोंदवली जाणार आहे. निधीचा वापर केवळ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठीच केला जाणार असून शासन निर्णयातील अटी शर्तींचं काटेकोर पालन करणं बंधनकारक राहील. बघा, सरकारकडून देखील आता महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. एका हंगामात शेतकऱ्यांना फक्त एकदाच मदत दिली जाणार असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. मदत देताना दुबार लाभार्थी टाळण्यासाठी तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांनी विशेष दक्षता घ्यावी. याआधी वितरित झालेल्या मदत निधीपासून हा निधी स्वतंत्र आहे याची नोंद घेण्यात आलेली आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना काही विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि निधीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं, बँकेंना स्पष्ट सूचना देणं की शेतकऱ्यांना मिळालेली मदत थेट त्यांच्या हाती राहावी, ती कर्जाच्या वसुलीसाठी वळवली जाऊ नये, या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची पूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असणार आहे. कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे ते पाहूया. बघा, या निधीतून नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसंच पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. धन्यवाद.